का व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आयोजित करण्यात आलेला जल्लोष हा कार्यक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे। पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी देवगडचा विकास व्हावा। गोव्यापेक्षाही देवगडमध्ये निसर्ग सौंदर्य पर्यटन स्थळी असे आहेत, हे आम्ही तुम्ही सांगितलं नाही तर 2008 साली या ठिकाणी पर्यटन महोत्सव मे मध्ये आदरणीय उद्योजक प्रकाशजी गायकवाड यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्यानंतर या ठिकाणी पर्यटनाला एक चालना मिळाली। त्यावेळी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिजित नेते असे विवेक ओबेरॉय असतील, वर्षा उसगावकर असतील असे दिग्गज अभिनेते या ठिकाणी देवगडच्या बीचवरती आले होते आणि त्यांना एकच भुरळ निर्माण झाली होती की गोव्यापेक्षाही देवगड निसर्ग सौंदर्याने थाटलेला आहे। या ठिकाणी फक्त पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि तो जर पूर्ण झाला तर देवगड पर्यटनाच्या माध्यमातून या जगाच्या नकाशावरती नक्कीच झळकेल। आणि हे ज्यावेळी 2008 साली ज्यावेळी हिंदी चित्रपटातील अभिजित नेत्यांनी चित्रपटसृष्टीतील नेत्यांनी सांगितलं, त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देवगडचा विकास होण्यासाठी या ठिकाणी परमेश्वराने या ठिकाणी आमदार नितेशजी राणे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि गेली 3 वर्ष या ठिकाणी ते आमदार म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना या ठिकाणी आता सध्याचे पालकमंत्री आहेत आणि ते बंदर विकास मंत्री आहेत। खरोखरच पर्यटनाच्या माध्यमातून देवगडचा ज्यावेळी विकास करावा हा एकच ध्यास पालकमंत्री नितेश राणेंनी मनाशी बाळगून देवगडमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांनी जो झंझावात केला, त्यानंतर आजच्या घडीला देवगडमध्ये एवढे पर्यटक येऊ लागले की गोव्यापेक्षाही देवगडला पर्यटकांचा ओघ वाढू लागला। हे कोणी केलं काम? तर आदरणीय नितेशजी राणे साहेबांनी। म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास व्हावा। हे ज्यावेळी नेते या ठिकाणी विकास करत असताना की प्रत्येक या ठिकाणी नागरिकांनी आपला देवगड कसा पुढे पर्यटनाच्या माध्यमातून जाईल या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे। मला सांगावंसं अभिमान वाटेल, 25 ते 26 या डिसेंबरला देवगडमध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पर्यटक आले होते। मला वाटतं देवगडमध्ये सुमारे 1100 लॉज रूम आहेत। ते 1100 रूम पूर्णपणे फुल होऊन अनेक पर्यटकांना स्टँडवरती रस्त्यावरती या ठिकाणी रूम उपलब्ध नसल्यामुळे राहावं लागलं होतं। म्हणजे पर्यटनाचा व्यापक दृष्टिकोन आणि पर्यटनाचा ओघ देवगडला किती प्रमाणात वाढला आहे हे आता यावर्षी दिसून नक्कीच आलेलं आहे। याचं सर्व श्रेय देवगडकरांचं असेल आणि पालकमंत्री नितेश राणेंचं असेल, अन्य या ठिकाणी अनेक लोकांचं असेल। या ठिकाणी मला जल्लोष बद्दल जर सांगायचं झालं की यावर्षी जल्लोषचा कार्यक्रम होणार न होणार अशी चर्चा होती। फक्त ती चर्चा ही चर्चाच होती। पण मला सांगावंसं वाटेल, देवगड व्यापारी पर्यटन संस्थेमध्ये धमक होती की 8 दिवसामध्ये नियोजन करून हा कार्यक्रम आम्ही यशस्वी कसा पार काढू त्याचा ज्वलंत उदाहरण आहे। पण मला वाटतं 24 तारीखला त्यांची मीटिंग झाली आणि 30-31ला कार्यक्रम दिमागदार दर्जेदार आणि ह्या कोकण किनारपट्टीवरती जल्लोष कार्यक्रम कसा असावा आणि याचा आदर्श निर्माण कसा करावा हा देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या माध्यमातून आपण शिकावं, असंच जेणेकरून या ठिकाणी त्यांनी आरसा निर्माण केला। ते देवगड तालुका पर्यटन व्यापारी संघटनेला माझ्या वतीने मी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांची पुढील वाटचालीच त्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।